आपल्याला आज मॅथ्सचे क्वेश्चन दिले होते तुम्हाला सॉल्व्ह करायला. ते मी तुमच्याकडून घेतले सॉल्व्ह करून. आता तुम्ही चेक करायचे ते तुमचे किती बरोबर येतात ते मी सांगते. 4507 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? ही संख्या अक्षरात वाचताना 4507 अशी वाचतात, म्हणजे या पद्धतीने वाचतात. इंग्लिश मधनं वाचताना 1 मिनिट मला सांगा, इथे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहे का? सीबीएसई पॅटर्न वाले कोणी आहे का? सीबीएसई पॅटर्न वाला चॅट बॉक्स मध्ये टाका जर असेल तर. हो, ओके, ठीक आहे. ओके, 4507 या संख्येचे वाचन करताना मराठीमधून असे करतात आणि इंग्लिश मधनं वाचन करताना 4507. नेक्स्ट, हे पहा, 339 या संख्येचा अंक कोणता? 339 ही संख्या अशी लिहितात, म्हणजे पर्याय फर्स्ट वाला त्याला 339 ला काय म्हणतात? 339 या पद्धतीने, म्हणजे दोन्ही पद्धतीने लिहिताना सेमच लिहितात. इंग्लिश मधून पण अशीच लिहितात, मराठीमधून सुद्धा अशीच लिहितात. नेक्स्ट, 12045 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? या संख्येचे वाचन करताना कसं करतात? 12045. 12045 हा पर्याय क्रमांक सेकंड वाला आहे. 12045. 12045 लाच इंग्लिश मधनं म्हणतात 12,045. नेक्स्ट, 6210 या संख्येचा अंक कोणता? 6210 ही संख्या अशा पद्धतीने लिहितात. इंग्लिश मध्ये पण अशीच लिहितात, 6210. नेक्स्ट, 999999 4 टाइम्स 9 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? अक्षरात लिहिताना ही संख्या 9999 9999 या पद्धतीने लिहितात. इंग्लिश मध्ये लिहिताना या संख्येचं 9999 या पद्धतीने लिहितात. काय सांगितलं मी? 9999. नेक्स्ट, 5029 या संख्येचा अंक कोणता? काय सांगितले? 5029 या पद्धतीने लिहितात. इंग्लिश वाले स्टुडंट सुद्धा 5029 ही संख्या म्हणजे 5029 ही संख्या अशाच पद्धतीने लिहितात. वन झिरो या संख्येचे अक्षरात रूप कोणते? या संख्येचं वाचन करताना 10,100 अशा पद्धतीने करतात. इंग्लिश वाल्या स्टुडंट साठी 10,100 या पद्धतीने करतात. 10,100.
नेक्स्ट 8,000 बघा काय सांगितलंय 8,000 8,455 8,455 ही संख्या लिहिताना अशा पद्धतीने लिहितात म्हणजे फर्स्ट पर्याय म्हणजेच काय 8,455 8,455 नेक्स्ट 7080 या संख्येचे अक्षरात रूप कोणते याचे वाचन करताना 7,080 अशा पद्धतीने करतात म्हणजे फर्स्ट वालं 7,080 म्हणजेच काय 7,080 7,080 नेक्स्ट 2,779 या संख्येचा अंक कोणता काय सांगितलंय 2,779 ही संख्या लिहिताना अशा पद्धतीने लिहितात म्हणजेच काय 2,779 2,779 फर्स्ट नंबरचा नेक्स्ट 245010 या संख्येचे अक्षरात रूप कोणते या संख्येचे वाचन करताना 2,45,010 या पद्धतीने करतात म्हणजे फर्स्ट वालं 2,45,010 इंग्लिश मध्ये वाचन करताना 2,45,010 2,45,010 नेक्स्ट 4,06,005 या संख्येचा अंक कोणता काय सांगितलीत आपल्याला संख्या हे पहा 4,06,000 6,005 अशा पद्धतीने ही संख्या लिहितात 4,06,005 म्हणजे 4,06,005 हा पर्याय करेक्ट आहे म्हणजे इंग्लिश स्टुडंटसाठी पण हाच पर्याय फक्त त्याचं इथे जे क्वेश्चन मध्ये विचारतात तेव्हा विचारलं असतं 4,06,005 4,06,005 नेक्स्ट 708090 या संख्येचे अक्षरात रूप कोणते या संख्येचे वाचन करताना 7,08,090 7,08,090 या पद्धतीने करतात इंग्लिश मधनं 7,08,090 7,08,090 नेक्स्ट हे पहा क्वेश्चन नंबर 14 आहे रोमन संख्या काही जणांना येत नाहीये नो प्रॉब्लेम प्रॅक्टिसनी होऊन जाईल इथे क्वेश्चन मध्ये देताना काय सांगितले आय आणि एक्स तुम्हाला 1 पासून ते 100 पर्यंत सर्व रोमन संख्या यायलाच पाहिजे म्हणजे आपल्याला काय डायरेक्ट 1 पासून 100 पर्यंत करायचे असतात का नाही ज्याला 1 to 10 पर्यंत येतात 20 30 40 50 60 70 80 90 100 एवढ्या जर यायला लागल्या संख्या तर 1 पासून 100 पर्यंत पूर्ण संख्या लिहिणे अगदी सोपं आहे हे पहा
एक्स म्हणजे काय असतो? 10 असतो. माहिती ना सर्वांना? एक्स म्हणजे काय असतो? 10 असतो. आणि वनला काय लिहितो आपण? वन जो असतो त्याला काय लिहितो? आय. मग जेव्हा अशा पद्धतीने येईल एक्स म्हणजे काय? 10 आणि आय अगोदर दिलेला आहे. जर आय अगोदर जर दिला असेल तर या संख्येला काय म्हणायचं? 9. जर समजा तुम्हाला एक्स दिलाय आणि आय दिलाय तेव्हा या संख्येला ओळखायचं कधी? हे एक्स आय एक्स म्हणजे आपल्याला समजणं अवघड जातं. तेव्हा एक्स नंतर आय आला म्हणजे एक्सच्या मध्ये +1 झाला तर त्या संख्येला काय म्हणायचं? 11. आणि हे काय झालंय? एक्सच्या अगोदर आय झाले म्हणून त्याला 10 मध्ये 10 ही संख्या आहे त्याच्यामध्ये 1 ने कमी करायचं तेव्हा काय होईल? 9. एक्स आय अगोदर जर आला आधी ना म्हणून 1 ने कमी करायचं, नंतर आहे म्हणून 1 ने वाढवायचं. मग त्या संख्येला काय म्हणायचं? 11. आणि अगोदर जर आलं तर त्या संख्येला म्हणायचं 9 म्हणजेच 9. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट नेक्स्ट हे पहा काय दिले बघा आता. आता ह्याच्यामध्ये पण तोच प्रकार दिलेला आहे. एक्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं इथं मी लिहूनच ठेवते हा. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5. हा हे तर माहिती आहे ना. एक्स म्हणजे 10. इथं काय झाला? एक्स म्हणजे 10. आणि मी आताच सांगितलं जर आय ही किंमत जी असती ती अगोदर आली तर 1 ने कमी करायचा. 5 मध्ये 1 ने कमी केल्यावर काय होतात? 5 मध्ये 1 कमी केल्यावर काय होतो? 4. 5 मधून 1 गेल्यानंतर ना 4 होतो. 5 मधून 1 गेला तर 4 होतात. म्हणजे इथे देतानाच काय दिले बघा? एक्स आणि आय व्ही दिलेला आहे. आय व्ही जेव्हा असेल तेव्हा काय करायचं? 4 वापरायचा. कारण का 5 आपण व्ही ला काय बोलतो? 5. मग व्ही च्या अगोदर आय आलेला आहे म्हणून त्याला 4. व्ही च्या नंतर जर आय आला तर त्याला 5 बोलायचं. म्हणून एक्स आय व्ही म्हणजेच काय? 14. 14. नेक्स्ट हे पण रोमन संख्याचंच आहे. हे पहा 25 म्हणजे 2 दिलेला आहे. मग 2 ला काय करायचं? डबल. 10 म्हणजे काय? 10 म्हणजे काय असतं? एक्स असतं हे माहिती ना आपल्याला. मग 2 म्हणजे 20 म्हणल्यावर 2 एक्स. आणि 5 ला काय वापरतो आपण? व्ही. म्हणून एक्स व्ही वाला ऑप्शन फर्स्ट वाला आहे. नेक्स्ट इथे दिले एक्स आणि एल. पहिलं एल म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. एल म्हणजे काय असतो? 50 म्हणजेच 50. आणि एलच्या अगोदर एक्स आलाय. ही अगोदरची आणि नंतरची पद्धत फक्त ट्रिकने येते आपल्याला. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्येक जो अंक असतो त्याचं रोमन संख्या पाठ करणं गरजेचं आहे का? नाही. महत्वाच्या 10, 20 तुम्हाला जे सांगितलं ते त्या 10च्या पटीतल्या आणि अजून 5, 5 1 50 अशा अशा पद्धतीने आल्या माहिती पाहिजे. त्याच्यावरनं सरावानेच रोमन संख्या आपल्याला सोडवता येऊ शकतात. त्या अगदी सोप्या पाठ करायची काहीच गरज नाही लागत. एल म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? 50 सांगितलं. एलच्या अगोदर 10 आलाय. 10 म्हणजे सॉरी एलच्या अगोदर एक्स आलाय. एक्स म्हणजे काय असतो आपला? 10. मग मी काय सांगितलंय जर अगोदर जर संख्या आली एखादी तर काय करायचं? ती मायनस करायची. म्हणजे 50 मधून मला किती मायनस करावे लागेल? 10. 50 मधून 10 गेल्यानंतर किती होतात? 40. म्हणजे 40 वाला ऑप्शन कोणता आहे? 3 नंबरचा. नेक्स्ट हे पहा 18 वाला क्वेश्चन आहे. 300305 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 300305 म्हणजेच 3,03,500.
3,03,05 वाला पर्याय फर्स्ट वाला आहे, म्हणजेच 3,03,05. 3,03,05. नेक्स्ट. हा, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितला होता मी 19 वाला? 19 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सी म्हणजे काय? ओके. हे पहा, 19 वाला जो क्वेश्चन होता, 19 मध्ये दिलं तर सी म्हणजे काय? डायरेक्टली तुम्हाला माहिती पाहिजे सी म्हणजे काय असतं. 100. आणि काय विचारलं होतं? आय आणि व्ही. व्ही म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? व्ही म्हणजे 5. आणि आयच्या आधी, व्हीच्या आधी आय आलेला आहे. आय म्हणजे काय असतो? आपल्याला 1 असतो. काय असतो आय म्हणजे? आय म्हणजे 1 असतो. व्हीच्या आधी आय आलेला आहे. आधी म्हणजे मायनस करायचं. म्हणून 5 मधून, ह्या 5 मधून काय करायचं? 1 मायनस करायचं. 5 मधून 1 गेल्यावर किती राहतात? 4. मग ह्या रोमन संख्येला काय म्हणायचं? 4. सर्वांना क्वेश्चन समजले का? 20 पूर्ण 20. कोणता असा क्वेश्चन आहे समजला नाही? क्वेश्चन नंबर सांगायचा आहे कोणता समजला नाही तो. मागील मला नाही माहिती काय. क्वेश्चन नंबर सांगायचा आहे. कोणता क्वेश्चन समजला नाही? 1 पासून 20 पर्यंत. 20 मी दिले होते. प्रश्न नंबर 18 मध्ये पर्याय 1, 3, 4 सेम आहे. मॅडम उत्तर पर्याय 1, 3, 4 ही 18 मध्ये का? हा, 1 मिनिट. पण आपल्याला ऑप्शन दिलेलेच नाहीये ना त्यांनी. 1 मिनिट. 18 मध्ये हा, ओके. हे मिस्टेक झालेली त्यांच्यामध्ये, नो प्रॉब्लेम. कोणता पण लिहा, मी खाली वाचलंच नाही. 3 सगळे सेम दिले, ते चुकून आलेले. कोणता पण द्या, फक्त त्याचं वाचन करताना 3,03,05 असं होतं. अजून कोणाला? अन्विता, मागील परत सांगा, कोणता क्वेश्चन सांगायचा बेटा? सर्वांना क्वेश्चन समजले का? अन्विता. 14. ओके, ठीक आहे, सांगते. आय आणि एक्स. हे पहा, एक्स म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? 1 मिनिट, मी रेकॉर्डिंग स्टॉप करते कारण का आपले क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले.